सुकुमारो महाबलो कुंडलीक विशालाक्ष चिर कृष्णाजनामलो. तरुण मुलं जसे दिसायला पाहिजे तसे सगळं अगदी क्लीन अँड नीट. राजा जनकाच्या मनात आलं की हा राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र जानकीला शोभून दिसतो. आपली जानकी दैवी कन्या, ही काही मानुषी कन्या नाही. हिचा विवाह या मानुषी कसा होणार? कारण त्याने अजून रामाला ओळखलेलं, रामाला ओळखणं इतकं सोपं आहे ना. कुशल लोक सांगतात रामा, त्या विधेय जनकाने म्हटलं की माझी कन्या दैवी आहे म्हणजे काय माहितीये का? रामांनी खोटं खोटं असं त्या अयोध्येत कथा ऐकतात ना, सांगितलं की या विधेय जनक राजाचं नाव होतं कुशल ध्वज जनक. काय ना? आणि आई सणाले सुनयना. विवाहाला पण दोघांना संतती झाली नाही. मग संतती व्हावी म्हणून त्यांनी पुत्रासव नावाचा यज्ञ करायचं ठरवलं. मग यज्ञ करण्यासाठी भूमीचं परीक्षण केलं आणि परीक्षण केल्यानंतर भूमी सापडली यज्ञासाठी शुद्ध. लक्षात ठेवा, सांगायला लागलो तर आजचा दिवस त्याच्यातच संपेल. प्रत्येक गोष्ट करताना भूमीचं परीक्षण करावं लागतं. घर बांधतात, मंदिर बांधतात, यज्ञ करतात. सर्वप्रथम श्रेष्ठ भूमी कुठली? कुमारी भूमी. कुठली भूमी? कुमारी भूमी म्हणजे काय? ज्या भूमीवर तृणांकुर सुद्धा उगवत अशी भूमी श्रेष्ठ. पण प्रायशः सापडत. दुसरी यज्ञभूमीचं, मंदिराचं, घराचं परीक्षण, जागा प्लॉट घ्यायचा की नाही, कसं ठरवायचं, तर आपल्या स्वतःचं मधलं बोट माहिती बघा, हे सगळ्या तुमचं या मधल्या बोटापासून या हाताच्या डोकरापर्यंत दोरी लावून अंतर मोजून घ्यावं. याला म्हणतात एक हस्त प्रमाण. काय म्हणतात? त्या हस्त प्रमाण लांबीला, रुंदीला आणि खोलीला धरून जेवढं लांब तेवढंच रुंद तेवढंच खोल एक खड्डा खणायचा. काय करायचं? आणि पूर्ण खड्डा आठव्या दिवशी सकाळी पाण्याने सूर्योदय समयी पूर्ण भरायचा. एक हस्त प्रमाणाचा. आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला जाऊन तो खड्डा बघायचा. पूर्ण पाणी जिरलेलं असेल तर प्लॉट, जागा मध्यम आहे, मीडियम घेतली तरी चालेल, नाही घेतली तरी, घेतली तर सुद्धा नाही घेतली तर. पाणी जिरून वाढून गेलं असेल आपल्याला हा प्लॉट घ्यायचाच. पण खड्ड्यामध्ये थोडस पाणी अवशिष्ट राहिलेलं असेल, सगळं जिरलेलं नसेल, ते अगदी तळाशी असेल, पण शिल्लक असेल तर ती भूमी मंदिरासाठी, घर बांधण्यासाठी, यज्ञासाठी काय असते? उत्कृष्ट असते. एक हस्तमात्र खड्डा खणल्यानंतर त्याच्यामध्ये जर शिलाखंड सापडले नाही, दगड सापडले नाही, नुसती भुसभुशीत माती निघाली, सर्वोत्तम भूमी समजावी. काय समजावी? आता पुढे जे सांगतोय एखाद्या कोटी लोकात एखाद्याला सापडलं, सुवर्ण सापडलं तर उत्तम भूमी परीक्षा करू. रजत सापडलं मध्यम भूमी, ताम्र, लोह, कांस्य धातू सापडले कनिष्ठ भूमी. वृक्षाची जड म्हणजे मूळ सापडलं उत्तम भूमी. आतमध्ये सापडलं, वर जायला नको, आतमध्ये काय सापडलं पाहिजे? जे कधीतरी इथे काय होतात? वृक्ष. आणि शेवटचं एक गोष्ट सांगतो, आज खड्डा खणायचा छोटासा, त्याच्यात तुळशीचं झाड लावायचं, पाणी टाकायचं, घरी निघून जायचं. 8 दिवसांनी तुळशीचं झाड
जेवढं पाणी तेवढे दिवस. तुळशीचं झाड जर जगलं असेल तर भूमी काय उत्तम, आणि ते वाढून गेलं असेल तर मध्यम, मुरझून गेलं असेल आणि पूर्ण वाढून शुष्क झाला असेल तर काय कनिष्ठ. ही भूमीची परीक्षा आहे. भूमीची परीक्षा करून भूमी चयन केली आणि आता सोन्याच्या नांगराने तो जमीन नांगरतोय. ब्राह्मण मंत्र म्हणतात. अचानक नांगराचा फाळ कशाला तरी अडकला. दगड असावा म्हणून काढायला असेल पुढे गेले तर दगड नव्हता, मंजुषा होती. मंजुषा म्हणजे पेटी. ती पेटी कशाची हे उघडून बघितलं तर अत्यंत नवरत्नोज्ज्वला, नवरत्नांप्रमाणे उज्ज्वल जी कांती आहे अशी सर्वांग सुंदर दिव्य, सर्वांगाने सुंदर दिव्य कन्या त्या मंजुषेमध्ये. त्या राजाने त्या मुलीला उचललं. सुनयता राणी बाजूला उभी आहे. त्या मुलीला बघता क्षणी तिला पाहणा फुटला. ज्या जनक राजाने ते सर्व मनात जाणलं, तो विदेह राजा, त्याने सांगितलं की यज्ञ नारायणाने कृपा केली, यज्ञ करण्याच्या आधीच यज्ञाचं फळ देऊन टाकलं. मग ऋषीमुनींनी विचारलं, ही कन्या म्हणजे माझी कन्या, म्हणजे मग हिचं नाव? सर्वप्रथम जनक राजाची कन्या म्हणून तिचं नाव ठेवलं जानकी. जनक राजा विदेह होता, त्याची ही कन्या म्हणून तिचं नाव वैदेही आहे ना. आणि संस्कृत मध्ये नांगराच्या फाळाला म्हणतात सीत. ते अडकलं आणि ही सापडली म्हणून तिचं तिसरं नाव ठेवलं सीता. आता मूळ प्रश्न आहे, जमिनीवर प्रश्न विचारतो म्हणजे हवेतला भाग नाही. मला खरं सांगतो मी तुम्हाला, स्त्रियांना तर 2 गावात राहण्याचा अनुभव असतो, सासर आणि पण तुम्ही तर 3 ठिकाणी राहणाऱ्या स्त्री आहे. मधूनच सासर माहेर सोडून आणि तुम्हाला 2 गाव, एक गावाकडे नाही डोंबिवली. खरं सांगा, अनेक हजारो एकर जमीन नांगरली जाते, कधी कोणाला पेटी सापडते? खरं सांगतो. आणि यांना कदाचित सापडली तर पेटीत जिवंत मुलगी येईल का? एक तर मुलगीच सापडणार नाही. सापडली पेटी जमिनीत तर ती काय जिवंत सापडेल का? तुमच्या मुंबईतलं शहर सांगतो मी, नालासोपारा, तिथे रेल्वे स्टेशनवर पेट्या सापडतात. लगेच पोलिसांना फोन जातो. त्या पेटीत तुकडे गेलेले काय असतात? माणसाचे शरीर. नालासोपारात या घटना जास्त असो. मग या कथेचा अन्वयार्थ काय लावणार? असं घडूच शकत. नांगरताना पेटी सापडू शकत नाही आणि पेटी सापडली तर जिवंत मुलगी बाहेर येऊ शकते. ही कथा काय सांगते म्हणे, नीट लक्षात घ्या की भगवंतांची एक धर्मपत्नी पृथ्वी आणि भगवंत रामावतारात एकच विवाह करणार होते. म्हणून लक्ष्मी आणि पृथ्वी दोघांचं स्वरूप म्हणून जी प्रकट झाली तिचं नाव काय? सीता. ती जमिनीत प्रकट झाली नाही, ती जमीनच पृथ्वी होती. आणि ती जमीन होती हे दुसऱ्यांदा सिद्ध झालं ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांनी शरयू नदीमध्ये अवतार समाप्ती केली. त्यावेळेस सीता गेली, जमीन दुभंगली, आत गेल्या. काही आश्चर्य नाही, जमीनच होती, जमीनच प्रकट झाली. जमिनीतच ती काय झाली? ती पृथ्वी आणि लक्ष्मी दोघांचं. कृष्णावतारात लक्ष्मी रुक्मिणी आणि पृथ्वी सत्यभामा. सोपं सांगतो, रामावतारात रुक्मिणी आहे सीता आणि सत्यभामा सुद्धा कोण आहे? सीता. कारण रामाने अनेक पत्नी करण्याचं व्रत रामावतारात घेतलं नाही, म्हणून सर्व पत्नी एकाच रूपात काय झाल्या? प्रगट झाल्या. असो. मग घटना अशी घडली
की ही सीता घरात एका क्षणी पाय लागला. त्या जनक राजाला स्वतःची औरस कन्या झाली. तिचं नाव उर्मिला. काय नाव? सीता कोण आहे? सापडली. उर्मिला कोण आहे? जनन करून प्राप्त झालेली रक्ताची. आणि त्या वृषध्वज जनकाला एक लहान भाऊ होता, त्याचं नाव शीरध्वज जनक. त्याला मांडवी आणि श्रुतकीर्ती या 2 कन्या, 4 कन्या प्राप्त झाल्या जनकाच्या घरात. आता या जनक राजा विदेह असल्या कारणाने याच्याकडे फार मोठे मोठे माणसं आहेत. एक दिवस असेच मोठे कोण आलं? अग्रतश्चतुरो वेदः पृष्ठतः सशरन्धनु इदं ब्राह्मण इदं क्षात्रं शापाद विशरादपि. श्री परशुराम भगवान. या परशुरामांनी सांगितलं, जनक राजा, मला हिमालयात गायत्री मंत्राचं पुरस्करण मग पुरस्करण करणाऱ्या माणसाजवळ फक्त जपाची माळ मुक्ती पाहिजे. पण मला शंकरांचा मी शिष्य आहे. शंकरांचा पहिला शिष्य कोण? परशुराम. त्यांनी मला प्रसाद म्हणून त्यांचं पिनाक धनुष्य दिलं. हे पिनाक धनुष्य फार अत्यंत श्रेष्ठ आहे, दिव्य आहे. हे तुझ्या घरात ठेवतो. कारण का? याला 16 ओळ्याचं फार विशेष आहे. याची रोज पूजा करावी लागते. साक्षात शंकरांचं दिव्य रूप त्याच्या. हे तुझ्या घरी ठेवायला आलं, रोज पूजा करशील का? म्हणे हो करेल. बरा मोठा चौरंग बनवून घेतला, असं स्टेजच म्हणाल तुम्ही. आणि स्टेजच्या आकाराचं मनुष्य भलं मोठं. ते काय 2 बाय 2चं नाही, लहान मुलाला खेळण्यात आलं. भलं मोठं शंकरांचं. आणि जनक राजा रोज त्याची पूजा करायची. आपल्या पत्नीला सांगितलं, तेव्हा कोणी पूजा नाही करे, तू तुझ्या कामात निवृत्त झाली की हळदी कुंकवायची. जनक राजाने काय केलं? सोयीनुसार पूजा सुरू. म्हणजे कसं? आता शास्त्राचा नियम आहे का? तुम्ही घरात हा पालन करा, तुमच्या घरात आनंद डबल येईल. मागण्या 2 वेळा येईल. देवघर रोज स्वच्छ धुवून पुसून. तुम्ही रोज जर स्वच्छ करून पुसला ना, तर तुम्हाला रोज घाण किरकोळ येईल. 2च मिनिटात रोज तुमचं काय येईल? देवघर स्वच्छ. काही माणसांचं देवघर असं असतं की तिथे संध्याला बसलं आपल्याला खसका येतो एवढी धूळ. एवढी काय असते? पूजेत सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे? स्वच्छ. पण काही माणसं स्वभावाने त्याच्यात आमचा एक मित्र आहे, फार उभा मित्र आहे, पण देवाला तुळसबाग तुळशीला म्हणजे एवढे सुंदर चालते सगळे फुलं काय वाटतं झुरळ. लक्षात ठेवा, ज्या घरात देव त्यांना फुलं वाहिली जात नाही त्या घरात दारिद्र्य आणि असमाधान आल्याशिवाय राहत नाही. फुलं ही लक्ष्मीचं प्रतीक आहे. नारायण स्वरूप देव त्यांना लक्ष्मीचं मिलन घडवून देणं म्हणजे काय वाहणं? पुष्प. म्हणून पुष्प विरहित पूजा करतो. आणि कंसातलं वाक्य सांगतो, पूजा स्त्रिया निघून. पूजा करणं हे काम कोणाचं आहे? पुरुषांचं आहे. पण हे डिपार्टमेंटच पुरुषांनी युक्तियुक्तीने कोणाच्या गळ्यात घातलं? मी तुम्हाला विनोद सांगितला आणि मी तुम्हाला धर्म सांगतो. भले 5 मिनिटं पूजा करा. कोणी करायची? पहिला शब्द घरातल्या कर्त्या पुरुष. दुसरा पर्याय घरातल्या कुठल्याही पुरुषांनी. आणि तिसरा पर्याय आपदग्रस्त वर्षभरात एकदा स्त्री. माझं आता 48 वय, मला आठवत नाही आमच्या घरात कधी स्त्रीने देवाला पाणी पाहिजे. आजपर्यंत आमच्याकडे देवाची पूजा कधी स्त्रीने केली. स्त्रीचं काम हळदी कुंकू आणणं, देवाला उत्तम उत्तम नैवेद्य म्हणून.
दाखव. पूजा करणं हे काम कोणाचं? तुझ्याच. जनक राजा पूजा करायचा असो महिना आणि हळदी कुंकू व्हायचं. मला वाटलं हा विषय मी वाढवेल म्हणून वाढवला. तुमचे कान सरसावले होते. गोपाल कृष्ण भगवान कैलास महाराज आमचं प्रवचन असं असो. जनक राजाने सांगितलं सुनयना मी हळदी कुंकू तू व्हायचं, मी बेल फुलं शिवार्चन करेन. पण एवढं सगळं शिवधनुष्य उचलायचं आणि ते स्वच्छ करून नवीन असताना ठेवायचं हे रोज होणार. कारण हे धनुष्य उचलायला इकडून 10 माणसं तिकडून 10 माणसं मध्ये 10 माणसं लागतात. पण ते शंकरांचं आहे. शंकरांनी परशुरामाला दिलंय. एक दिवस कोणाकडनं ते आपण कुठलं काय केलं तर आपण रोज पूजा करून रोज निर्माल्य काढत जाऊ आणि 15-20 दिवसात एकदा शिवाना ते धनुष्य उचलायचं आणि काय करायचं. एक दिवस हा जनक राजा दक्षिण भारतातल्या द्रविड देशामध्ये तीर्थयात्रेला गेला. पूजेची जबाबदारी सुनयना राणीला दिली, पण तिला आला मासिक धर्म म्हणून तिने जानकीला सांगितलं, जानकी आज बेलाचं पान फूल हळदी कुंकू वाद. लहान ती जानकी होती 4-5 वर्षाची. तिला ते फार आवडलं की आपल्याला पूजा करायला सांगितलं. तिने वडिलांबरोबर एकदा पूजा बघितली होती आणि वडिलांनी सेवकांकडून काय केलं होतं, धनुष्य उचललं होतं, स्वच्छता केली होती, निर्माल्य उचलून फेकलं. आमची जानकी तुडू धनुष्याजवळ गेली. तिने एखादी खेळणी पेटीतून उचलावी टिपायावर ठेवावी तसा शिवधनुष्य घेतलं आणि बाजूला ठेवलं. सगळी जमीन धूळ टाकली, स्वच्छ केली, शेणाने सारवली, परत धनुष्य ठेवलं, वस्त्र वाहिलं, गंध लावलं, स्वस्तिक काढली, हळदी कुंकू वाहिलं, बिल्वपत्र वाहिलं, पुष्प वाहिलं, धूप दीप नैवेद्य दाखवलं. आणि हे सगळं झालं. दिवा अजून मालवत नाही तर महिनाभराचा प्रवास करून जनक राजा आणि त्याने त्या सुनयना राणीला विचारला, सुनयने तुला औषणाला आलेली मला तेव्हाच लक्षात आलं तुला मासिक. पण या शिवधनुष्याची पूजा आज कोणी केली, एवढी स्वच्छता आज कोणी केली, सेवकांकरवी तू करून घेतलं हे फार चांगलं. सुनयना राणी आश्चर्यचकित झाली. म्हणजे मी सेवकांना हाक मारलीच नाही. म्हणे मग कोणी केली आज पूजा? म्हणे जानकीने केली. म्हणे ही स्वच्छता कोणी केली? म्हणे जानकीला विचारलं पाहिजे. जानकी तिकडे लहानगी जानकी आली. म्हणे काय बाबा? म्हणे हे धनुष्याची जागा कोणी स्वच्छ केली? म्हणे मी. सारवलं कोणी? म्हणे मी. वस्त्र कोणी वाहिलं? म्हणे मी. म्हणे हे सगळं करत असताना धनुष्य कुठे होतं? म्हणे बाबा तिथे ठेवलं. कोणी? म्हणे मी. जनक राजाला खोटं वाटलं. म्हणे तू उचललो का खबर? तिने सांगितलं तुम्ही म्हणता म्हणून उचलते, नाहीतर मी पूजा केली नाही. म्हणे परत उचल. त्या जानकीने दिलया ते धनुष्य उचललं. पूर्ण राजवाड्याच्या त्या राजसभेत गोल गोल फिरवताना लहान मुलं कसा घोडा फिरवते तसं धनुष्य फिरवून परत जागेल. आमच्या जानकीला त्या जनक राजाने शाबासकी दिली. जानकी जा बाळ घे. सुनयना राणीला जानकी गेल्यानंतर सांगतो की जानकी मानुषम रूपमास्थाय मनुष्य नाहीये, ती साक्षात देवकन्या ईश्वरी अंश असलेली. 5-50 माणसांकडून जे कर्म सहज घडत नाही ती ही लीलया. सुनयना याचा अर्थ काय? देवाने दिलेलं आपल्याला हे सर्वोत्कृष्ट प्रेझेंट असं समजू नकोस. आपल्याला हे गिफ्ट मिळालेलं नाही. देवाने आपल्याला जबाबदारी दिली आहे की तुला देवतुल्य कन्या दिली आहे. देवतुल्य पुरुषाबरोबरच तिचा काय कर ही जबाबदारी दिली. मी आजच तुला सांगतो सुनयना, जावाई बायकोने निवडायचा असतो, सासू. आणि सुनबाई कोणी निवडायची असते? सासऱ्यांनी. जावाई कोणी पसंत करावा सांगा?
का बरं? कारण स्त्रीचा पहिला अनुभव चुकलेला म्हणून तिला ज्या त्रुटी दिसतात त्या त्रुटी कोणात नाही हे पाहते. आणि सुंदरी सुद्धा सासरांनी, कारण त्याला माहिती आहे की आमच्या बया कशा वागतात, अशी वागणारी नसावी अशी तो काय करतो, परीक्षा करून म्हणून शास्त्र सांगतं जामातु श्वस्त्री, जामात म्हणजे जावई सासू निशोधा पसंत करावा. आणि सुंदर कुणी जावई शोधायची जबाबदारी तुझी आहे, पण ही तुझ्या करण्याची जबाबदारी काढून घे. आजच जावई मी शोधणार, पण मी कशाला शोधणार? आजच तुला सांगतो, ज्या जानकीने हे शिवधनुष्य उचललं त्या शिवधनुष्याला जो प्रत्यंचा लावे तोच या जानकीचा पती होईल. बघा आमची रामायणाची कथा किती विज्ञाननिष्ठ आहे. याचा अर्थ असा, त्या धनुष्याला प्रत्यंचा नाही, म्हणजे परशुरामांनी धनुष्य ठेवलं, तिला प्रत्यंचा ठेवली नाही. हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर इन्स्पेक्टर वडिलांनी मुलाला बंदूक दिली आणि दोघे, त्याच्यात काय नाही. आता ती बंदूक म्हणजे काय? त्यांनी प्रत्यंचा लावून जर ते शिवधनुष्य ठेवलं असतं तर ते विध्वंसकारी ठरलं असतं. म्हणून परशुरामांनी फक्त काय ठेवलं? प्रत्यंचा बरोबर गेली कमरेला बांधून. म्हणजे रामायण किती बारकाईने सांगावं लागतं बघा. नुसतं रामाने शिवधनुष्य उचललं इतकं सोपं. आज प्रभू रामचंद्रांना जनकाने पाहिलं, कदाचित हा देव पुष्कळ नसावा असा मनात त्याच्या गायाला विचार आला. आता विश्वामित्रांना राहिला एक स्वतंत्र ठिकाण दिलं. कुठे दिलं? म्हणजे पुष्पवाटिकेत. दुसऱ्या दिवशी विश्वामित्र स्नान केलं. राम लक्ष्मणाला हाक मारून रामी मधुरांगाणी विश्वामित्राभ्य भाषत उत्तिष्ठ घनशार्दूल कर्तव्यं दैवमान्यं. रामा उठ, स्नान झालं का? संध्या झाली का? रामाने लक्ष्मणाला म्हटलं, विश्वामित्रांनी सांगितलं, मी नर्मदेश्वर महादेव, शालिग्राम शिळा, महागणपती, सूर्य यंत्र, जगदंबा या पंचायतांची पूजा करतोय. मला फुलं, बेल, तुळशी सगळं घेऊन. राम किती विनयशील आहे. गुरूंची आज्ञा घेऊन परडी घेऊन दोन ब्राह्मण निघाले. पण ते व्हीआयपी पाहुणे विश्वामित्रांबरोबर आलेले. त्यांना सगळी राजनगरी काल आलेले पाहुणे ओळखताय. तरी प्रभू रामचंद्र त्या बगीच्यातल्या माळ्याकडे गेले. माळ्याची काळजी केली, परवानगी घेतली आणि कर्म धर्म संयोगाने त्या दिवशी जनक राजाच्या घरी स्वयंवर होतं. कुलधर्म कुलाचारानुसार जानकी देवी कुलदेवीच्या दर्शनाला आलेल्या. रामचंद्रांची आणि जानकीची काय झाली? भेट नाही झाली, दृष्टी भेटली. संस्कृत मध्ये म्हणलेलं आहे रामायणात, परस्परम समंजेत. दोघांनी एकमेकांकडे काय पाहिलं? परस्पर पाहिलं. इथे खरं म्हणायला पाहिजे मेड फॉर. आपण नसतो, आपलं डब्याचं झाकण असं दाबून बसतोय. ज्या डब्याचं झाकण असं योग्य बसतं असं झाकण आपल्याला मिळत नाही. झाकणाला डबा परस्पर समंजय झालं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. रामाने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा ही मुलगी बघितली का? ही मुलगी बघता क्षणी माझ्या मनात भाव निर्माण झाला. काय? सातू कन्या वरयते रूप. की विवाह करावा तर ह्या कन्येवर करावा. का? तर एका स्त्रीमध्ये आवश्यक असलेले सगळे गुण
याला इंग्लिश मध्ये ऍट अ ग्लान्स म्हणतात. एका दृष्टिक्षेपात जानकीकडे दिसते. परीक्षा घेण्याची गरज बघितल्यावर लक्षात येतं. ही सुकुलोद्भवाय सुलक्षणाय बहुविद्याधारय गुणीय विनय. आणि तिकडे जानकी तर साल चित्तशंक या रामाला पाहिली आणि काय झाली? लज्जित झाली. स्त्री लज्जित झाली म्हणजे तिच्या मनाने होकाराची काही किंवा अर्जुन तरी मूळ होती. या दोघांना एकमेकाला आवडून काही घडणार नव्हतं. त्याच्यासाठी प्रत्यक्ष धनुष्याला काय लावायची? प्रत्यक्ष विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मणाला घेतल्या राजसभेत गेले. स्वयंवराला सुरुवात झाली. जनक राजाने सीतेचा परिचय करून दिला, शिवधनुष्याचा परिचय करून दिला, परशुरामांचा परिचय करून दिला आणि स्वच्छ शब्दात सांगितलं या जानकीने हे शिवधनुष्य उचललेलं. या शिवधनुष्याला जो प्रत्यक्षात आले त्याला ही जानकी मला घालते. तुलसी रामायणात म्हणलंय भूप सहस्त्र आवत स्वयंवर. हजारो भूप म्हणजे राजे आले होते. एक रावण सुद्धा. रावण का आला होता? तो काही विवाह कांक्षाला आलेला नाही. तर राजकारण हे राजकारणासारखं करावं लागतं. ते मनाच्या भावनांना राजकारणात काय नसतो? आराम असतो. एखादं स्वयंवर होणार आहे म्हटलं की त्या राजाने या पृथ्वीवरती जेवढे राजे आहेत तेवढ्यांना निमंत्रण द्यायचं असतं. दोन जरी राजे राहिले तरी ते काय म्हणतील? हा आपल्याला शत्रू समजतो. निमंत्रण सगळ्यांना द्यावं लागतं. लंका दिशाला तो आला. आता अनेकांनी त्या सीतेचं सौंदर्य बघितलं आणि मोहित होऊन शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला. अन्यथा त्यांना माहित होतं हे शिवधनुष्य उचलणं आपलं काम असू शकत नाही. एकाने उचलण्याचा प्रयत्न केला, शिवधनुष्य उचललंच गेलं नाही. दुसऱ्याने थोडंसं उचललं, तिसऱ्याने ते उचललं पण उचलून प्रत्यक्षाला इतक्या धनुष्य आणि तो डोके खाली पडले. धनुष्य त्याच्या अंगावर पडला. जागोजागी तो हल्लीच्या भाषेत फ्रॅक्चर झाला. रावणाला शिवधनुष्य किंचित सुद्धा उचलता आलं नाही. कोणाला? रावण. हजारोंनी प्रयत्न केले, एकालाही ते शिवधनुष्य उचलता आलं नाही. कारण का? ते काही सामान्य शिवधनुष्य नव्हते. ते कोणाचं शिवधनुष्य? साक्षात शिवधनुष्य. मला एक छोटीशी कथा सांगली. छोटी म्हणजे अगदी 5 मिनिटाची. आत्ताची अहमदनगर तुम्हाला माहिती ना? हल्लीचा अहिल्यानगर. इथे दत्त मंदिर आहे, सालेडी म्हणून नगरमध्ये. सालेडी रामकृष्ण क्षीरसागर महाराज कोणाकोणाला माहिती आहे? माहिती आहे ना? ते आमच्या त्र्यंबकेश्वरला कुशा करताना त्यांनी त्यांच्या आसनावर बसून गंगा भेटली आणि मग स्नान. तर ज्या आसनावर बसून गंगा भेट केली ते आसन तिथे तसंच मांडले. तर त्या कुशावर्तावर अनेक आसनं टाकलेले असतात. कोणी कुठल्या आसनावर बसतं. एक ब्राह्मण आला, त्या आसनावर बसला आणि चटका लागल्यासारखा रामकृष्ण क्षीरसागर महाराज त्या आसनावर बसून साधना करत होते. त्या साधनावर हा बसला, आसनावर बसला, साधनेच्या आसनावर बसला. त्याचं तेज त्याला काय नाही झालं. इथे तर शंकरांचं शिवधनुष्य त्याला उचलणं प्रत्येच्या लावणं या काही म्हणजे शाळेतले धडे नाही. सगळे जण परास्त झाले. जनक राजा हात जोडून रडलेल्या सुरात म्हणतोय, बहुतेक माझी जानकी कुमारी का राहणार. तिच्या नशिबात कदाचित पती लिहिलेला नसेल. खरंय, दिव्य कन्या असेल तर दिव्य पती प्राप्त होणं हे
हे अत्यंत दिव्य गोष्ट आहे. माझ्या जानकीच्या रचना नारायणाने विवाह दिलेला नाही. हे ऐकता क्षणी विश्वामित्र उभे राहिले आणि सांगतात, जनका तू निमंत्रण दिले असेल राजा दशरथाला, दशरथ त्याच्या कार्यबाहुल्यामुळे आला नसेल, पण त्याचा ज्येष्ठ पुत्र राम त्याला निमंत्रण नाही म्हणून त्याला मी त्या राजांमध्ये बसवलेलं नाही, माझ्याजवळ बसलो. तू जर सांगितलं तर माझा राम हे धनुष्य उचले. पण लक्षात ठेव, हा सांप्रत काळात राजा नाही, हा राजाचा कोण आहे? मुलगा आहे, भविष्यातला राजा आहे. याला निमंत्रण नाही. कोणी याचा आक्षेप घेईल, निमंत्रण नाही त्याने धनुष्य उचललं, राजा नाही त्याने धनुष्य उचललं. जनक राजाने सांगितलं, या सभेत आता कोणीही आक्षेप घेणार नाही, कारण हे महत् कार्य एकालाही करतात. आधी सगळ्यांचे प्रयत्न करून झाल्यावर हा उचलतोय, त्यामुळे आक्षेपाचा विषय येतो. वाल्मिकी रामायणात विश्वामित्रांच्या मुखात हे वाक्य बाहेर पडल्यावर एका श्लोकात सांगितलं, प्रभू रामचंद्र उठले आणि उठल्यानंतर त्या धनुष्याजवळ गेले, धनुष्याला बंधन केलं. एक प्रदक्षिणा मारली, धनुष्य निर्घुण पाहिलं आणि एक पाऊल पुढे करून धनुष्याला हात लावला. एक पाऊल पुढे करून धनुष्याला हात लावला, धनुष्य उचललं. विश्वामित्राने प्रत्यंच्या घेतली, ती प्रत्यंच्या धनुष्याला वरच्या बाजूला गुंडाळली. धनुष्य डाव्या हाताने तोडून धरून तीच प्रत्यंच्या खाली लावली. विश्वामित्रांनी बाण दिला, तो बाण धनुष्याला लावून प्रत्यंच्या खेचली आणि ते शिवधनुष्य कड 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 आवाज करून आता ही सगळी कथा एका श्लोकात हे काही विस्तृत सांगितलं नाही, पण विस्तृत काय सांगितलं की जे हजार लोकांना शक्य झालं नाही ते रामाला कसं शक्य झालं. आमचे वाल्मिकी सुंदर देतात. मी माझंही उदाहरण देतो. आधी मला अनुभव आला, ते अनुभव तुम्हाला समजला की हे काय आहे ते लगेच लक्षात. आम्ही खेडेगावात राहणारे, आमचं प्रमुख खेडेगाव, आमच्या घरी बाथरूम मध्ये पितळी नळ असतो. कसा नळ? पितळी नळ म्हणजे कसा? आडवा गेला तर बंद, उभा गेला तर चालू. आम्हाला नळाबद्दलचं ज्ञान एवढंच. पण आम्हाला डोंबिवलीला, कल्याणला, मुंबईला बोलवतात आणि घरी औषध केल्यानंतर तुझी चहा घ्या, कॉफी घ्या, दूध घ्या, तुम्हाला तुम्ही सांगतो चहा सगळं घेतो. मला आधी काय बोलायचं, तुळशी बाथरूम मध्ये गेलो की प्रत्येकाच्या घरातला नळ पाहण्यासारखा 2 मिनिटं तर बारकाई पाहावं लागतं. मग अंदाज लावावा लागतो हे काय. पण तुम्हाला सांगतो माझा अनुभव आहे, नळ असा करून उघडला, खालून पाणी येत नाही, वरून येतं. पण दुसऱ्या दिवशी मात्र असं घडलं. ते घडतं कधी? पहिल्या दिवशी ते त्यात काही विशेष लॉजिक आहे, लॉजिक आहे का काही त्याच्यात नळ वापरण्यात? फक्त तुम्हाला तो नळ वापरण्याचा काही नाहीये अनुभव नाही. पहिल्यांदा तुमची प्रचिती झाली, दुसऱ्यांदा मला शॉवर कधी चालू होतो, गरम पाणी कधी येतं, थंड पाणी कुठून येतं, हे लगेच समजतं. पहिल्यांदा काय होते सांगा, काय होते? प्रचिती होती, पण गुरुजी अजून बाहेर काढत नाही, बाहेर काढायची. आता उभा झाला आपण कसा बाहेर, मग आपण हळूहळू प्रस्ताव करायचे. काही नाही, चुकून माझ्याकडनं मी आणि गुरुजी काही हरकत नाही बाहेर. मग आपण बाहेर यायचं, झटकल्यासारखं करायचं, आपली फजिती लपवायची. आता माझं गोष्ट तुम्हाला सांगून, हे 10,000 राजे जे आले होते ना, हे माझ्यासारखे, त्यांना ते शस्त्र वापरायचं कसं हेच माहिती. पण रामांना ते शस्त्र वापरण्याची माहिती होती. कारण का? मी परत सांगतो, ते शिवधनुष्य शंकरांचं होतं.
आणि विश्वामित्रांनी 101 अस्त्र कोणाचे दिले? सोप्या भाषेत बोलायचं झालं तर एका फॅक्टरीतला माल होता, शिव नावाच्या फॅक्टरीतला माल होता, हाताळायचा कसा हे फक्त कोणाला माहिती होतं? रामाला माहिती होतं. म्हणून राम सर्व राजांपेक्षा फक्त एक पाऊल पुढे. किती? एक पहिलं कारण. आणि दुसरं कारण, एक चूक नेहमी होते, आपण प्रत्येक गोष्टीला भौतिक वस्तू म्हणून पाहतो. काय म्हणून पाहतो? शब्द सांगा. हा मोबाईल काय? भौतिक वस्तू. त्याच्यात देव पाहतो का? शास्त्र सांगते तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आधी भौतिक रूपही बघा, आधी दैविकही रूप बघा, आध्यात्मिकही रूप. प्रभू रामचंद्रांनी धनुष्याला स्पर्श करण्याच्या आधी ते धनुष्य असं मानलं नाही, ते शंकरांचं धनुष्य आहे, शिवांनी स्पर्श केलाय म्हणून त्याला आधी काय केलंय? वंदन केलंय. शास्त्र सांगतं निर्जीव वस्तूला तुम्ही वंदन केलं तर ती निर्जीव वस्तू तुम्हाला अनुकूल होते. काय होते? त्याचे 2-3 उदाहरणं देतो आणि सेवेचं स्वयंवर करतो. कथेला समाप्ती देतो. तुमच्या शिंपी कोणी असतील, शिंपी जातीने, तर अमावास्येच्या दिवशी शिंपी कापड कापत नाही. गाव का नाही कापड? म्हणजे आज कात्रीची हॉलिडे, विश्रांती. माझी कात्री 29 दिवस काम करते. ती काय दमते, श्रमते, थकते. तिला आज अमावास्येच्या दिवशी काय? विश्रांती. बघा, कात्री दमते, विश्रांती घेते. हे शिंपी मानतो म्हणून कात्री कधीही शिंप्याचं बोट कापत नाही, कारण त्याने त्या कात्रीत देव मानतो. काय म्हणतात? आमचे कैलास महाराज इथे बसले. नागी समाज शनिवारी सोमवारी गाडी करत, त्या दिवशी त्या हत्यारांना काय दिली जाते? विश्रांती दिली जाते. आमच्या ब्राह्मण समाजात प्रतिपदा, अष्टमी, पौर्णिमा आणि अमावस्या पोथीला हात लावतात. त्या दिवशी नवीन संथा देत नाही, नवीन मंत्र देत नाही. त्या दिवशी ग्रंथाला काय असते? सुट्टी असते. कारण त्या वस्तू नाही आहेत महाराज, त्याच्यात निर्जीवता नाही आहे, त्याच्यात कुठेतरी सजीवता. ती अगदी पॉइंट 1 असते, ना के बरोबर असते, पण ती असते. हे मान्य करून त्याच्याशी जो व्यवहार करतो तो मनुष्य यशस्वी होतो. मला जर कधी कलकत्त्याला जाणं झालं, तुमचं कलकत्त्याला, तर तिथे जगदीशचंद्र बोसांचं मेमोरियल माहिती आहे ना? जगदीशचंद्र बोस वनस्पती शास्त्र, त्यांच्या मेमोरियल मध्ये कोर्सोग्राफ नावाचा मशीन आहे ना. तिथे कात्री ठेवलेली असते, चाकू ठेवलेला असतो, झाडांची पानं ठेवलेली असतात, फळं ठेवलेली असतात. ते सांगतात फळाला चाकू लावा. काही दिसतं का तुम्हाला? नाही. आता ते फळ त्या कोर्सोग्राफच्या खाली जरा त्याला चाकू लावा, वरून त्या सूक्ष्मदर्शकासारखं बघा. त्या फळामध्ये होणाऱ्या हालचाली दिसतात. काय दिसतात? की त्या फळाजवळ चाकू दिल्यावरती फळाला किती भय वाटतं. चाकू येतो, फळाला गोंजरल्यावरती फळाला किती आनंद. त्यांच्यात प्राण आहे हे सिद्ध कोणी केलं? जगदीशचंद्र बोसांनी. ते आपल्याला समजावं म्हणून कुठलं त्यांनी परिमाण बनवलं? कोर्सोग्राफ. लक्षात ठेवा, या प्रत्येक जीवसृष्टीतल्या वस्तूला सचेतना असते. काय असते? ती जाणून घेतली पाहिजे. ती रामचंद्रांनी जाणून घेतली. त्यांनी शिवधनुष्याला काय केलं? नमस्कार. आपला हिंदू धर्म फार मोठा आहे. आपल्याकडे फ्रीज आणलं तरी पूजा करतात, गाडी आणली तरी काय करतात? वॉशिंग मशीन आणलं तरी काय करतात, सुनबाई आणली तरी
लहान बाळ आलं तरी, सोनं आणलं तरी, आता करत नाही आपण, पण वस्त्र आणलं की त्याला आधी कुंकू लावायचं, मग करायचं प्रथा. हल्ली ते मॉल मध्ये काय करत होतात, चेंजिंग काय ट्रायल मालिश कपडे घातले जातात, परंपरा म्हणून. आपल्याकडे प्रत्येक वस्तूमध्ये देवत्व शोधायचं. काय शोधायचं? रामचंद्र त्याचे आदर्श आहे. रामचंद्रांनी शिवधनुष्य भंग केलं, सगळीकडे आनंदी आनंद झाला. मिथिला नगरीतले स्वार निघाले, विश्वामित्रांनी चिठ्ठी दिली, राजा दशरथाला निरोप मिळाला. पण निरोप काय दिला? जनक राजाने विश्वामित्रांची परवानगी घेऊन, महाराज तुमच्या रामाने शिवधनुष्य भंग केलं, म्हणून त्याला मी माझी जानकी द्यायची ठरवलं. पण महाराज, विश्वामित्र ऋषींचे गुरु वशिष्ठ ऋषी यांनी 3 आईंना शब्द दिलाय, तुम्हाला सुना आणायच्या आहेत. अनेक वचन आहे, एक सून देऊन कशी चालेल, म्हणून मी माझी औरस कन्या उर्मिला लक्ष्मणाला देतो. माझा तो लहान भाऊ आहे, त्याला 2 कन्या, उर्मिला आपलं श्रुतकीर्ती आणि मांडवी. तर मांडवी भरताला, श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला देतो. राजा दशरथाला आनंद झाला. जानवसा शब्द माहिती आहे ना, तो जानवसा घेऊन अयोध्येतून निघाला आणि मिथिला नगरीमध्ये आला. विश्वामित्र ऋषी होते, वशिष्ठ ऋषी होते, गौतम ऋषींचा पुत्र शतानंद तिथे होता. तिघांनी मिळून 95 बघितलं आणि त्या सीता रामचंद्रांच्या विवाहासाठी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी कुठली तिथी निश्चयाने तिथी केली आणि दुपारी 12 वाजता अभिजित मुहूर्तावरती श्री राम सीतेचं स्वयंवर झालं. सियावर रामचंद्र भगवान. आपल्याला करायचंय काच तयारी नाही. मग उद्या कथेची सुरुवात स्वयंवर. एक जोडपं तयार करा, 2 खाट आणि तुम्ही आहेर अयोध्येत आहेर करायचं. कोणाला जोडपं करायचं ते ठरवा. उद्या कथेचा आरंभ कशाने होईल? सीता स्वयंवराने होईल. इथे कथेची समाप्ती करूया. ओम पूर्णमतः. काय झालं? तयारी नाही ना? नाही, ते सागर संगीत करावं लागेल. उरकायचं नाही विवाह, सागर संगीत व्यवस्थित काही तुम्ही जोडपं फक्त निश्चित करा, तयारी करा. 5 मंगलाष्टक म्हणून व्यवस्थित चालेल ना? काही बदल करायचा आहे? आज करायचं काय? सकाळी उद्या नक्की. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तच्सत् श्री कृष्णार्पणमस्तु. कथेचे यजमान चंद्रकांतजी पाटील आणि सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील इथे येतील. भगवंतांना नैवेद्य दाखवतील, भगवंतांची आरती करतील, प्रसादाचं वाटप होईल आणि कथेची समाप्ती होईल. हरे राम हरे राम 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 हरे हरे. पृथ्वी प्रेम कृपाजय सर्वांगी सुंदर सुजनधुराची कंठी जगते मान मुक्ता पुराची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री राममूर्ती. रक्षण माते मन करणे माते मन कामना पूर्ती. जय देव जय देव कथित खरा गौरी कुमरा चंद्रनाची उठी कुंकुम केशरा. विक्रे जनित मुकुट शोभतो भरा वंदे तीनु पुरे करणी गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती श्री राय मूर्ती. दर्शन माते मन
कामनापूर्ती लंबोदर पीतांबर परिमळ वंदना शरण स्वतः वक्रतुंड त्रिनयना सहस्रमाता वत्साये सदना संकल्पी पावारे निर्वाणी रक्षा गुरुवरवंदना जय देव जय मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मुरण श्रीराम जय जय राम आरती ओ वारु सुंदर मेघश्याम आरती ओ वारु सुंदर मेघश्याम पलकते तात हाती धनुष्यवान हात जोडून पुढे उभा असे हनुमान आरती राम लक्ष्मण दोन्ही बंधू कौशल्या सुत होतो राज्याभिषेक पाहूया पाठात श्रीराम जय राम आरती ओ भरत शत्रुघ्न दोन्ही बंधू चामरदारीची सिंहासनी आरूढ शांतीपती श्रीराम लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची 14 वर्ष आरली नाही कयाची विष्णुदास नामाकडे मागणे की सेवा करो रामचंद्राची श्रीराम जय आरती ओ सत्राने उद्दाने हुंकार वदनी परिगणमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी गडबडले ब्रह्मांड जाके त्रिभुवनी तुलवरती चाचर दानाचा परणी जय देव जय हनुमंता तुमचे प्रसाद कृतंता जय देव सुमधुमनी पाताळ कुठला प्रतिशुद्ध करतरला धरणीधर मानीला खेद कडकडले पर्वत कुडकन उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता तुझे प्रसाद नामी कृतंता जय देव आज थोडं तूप खाऊ घालाय आवाज गेलाय तुपाची पोळी करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सैकं नमामि गादिन्वटाङ्गन मन्दिरचरण गौरनपालिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूज भावेव मालिन मने नमः तमेव माता पिता तमेव बन्धु सखा तमेव विद्या दृढं तमेव सर्वं मम देव कायेन वाचा नचेदेव विद्यास्मरावा सुखसितवा करोति यज्ञं स्वप्नं परस्ते नारायणाय तु समर्पया अतिगं तेजो राम नारायण कृष्ण दामोदर श्रीधर माधव गोपीनाथ शांतिनायकं रामचंद्र हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे कृष्णा 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञे कोशावे कोचोनी मद द्यावे प्रसारणारे जे कडाती व्यंकटी चाडो तया सत्कर्मी रती वाढो भूतापद स्मरे पडो मैत्र जीवाचे
दुरिताचे मिर धाव विश्वचा धर्म सूर्य पाव जो जगवंतील तो ते लाव प्राणी दातो वर्षत्र सकल मंडळी ईश्वर निष्ठांची माती आहे अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता सदा कल्प करूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते अनर्व पियुषांचे चंद्रमेजे अलाघ्यन मार्कंडे तापहीन हे सर्वाईच ना सज्जन स्वर्गे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होते तुम्ही लोकी बलिद्वारी पूर्ती अखंडीय आणि ग्रंथ होते विशेष लोकी दृष्टांतुजे होवावेदी एक म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान कसाव येवरे ज्ञान देव सुख्या झाला येवरे ज्ञान देव सुख्या झाला